सभेत रमी खेळण्याच्या प्रकरणात माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना आमदार रोहित पवार यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात आज नाशिक न्यायालयात सुनावणी पार पडणार होती। रोहित पवार यांना समन्स बजावण्यात आलं होतं, मात्र रोहित पवार आज न्यायालयामध्ये अनुपस्थित होते, तर माणिकराव कोकाटे हे देखील आज न्यायालयात अनुपस्थित होते। न्यायाधीश रजेवर असल्यानं आता पुढची सुनावणी ही 30 डिसेंबर रोजी पार पडणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत राहुल वाघ यांच्याकडनं। राहुल, एकीकडे रान उठवलेलं होतं, व्हिडिओ बाहेर काढून या संपूर्ण प्रकरणामध्ये रोहित पवार यांनी, आता मात्र ही पुढे ढकलण्यात येते सुनावणी, काय अधिक माहिती? निश्चितच आज न्यायाधीश हे रजेवर असल्याने पुढील सुनावणी 30 तारखेला पार पडणार आहे। खरं तर माणिकराव कोकाटे आणि रोहित पवार दोन्ही आज न्यायालयात गैरहजर होते, त्यांच्यासोबतच माणिकराव कोकाटे यांचे वकील आज न्यायालयात हजर होते। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आपण बघतोय रोहित पवारांविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि ह्या याचिकेची सुनावणी आज होती, मात्र यावेळेला दोघेही असतील हे अनुपस्थित आणि त्याचबरोबरीनं वकिलांनी या सगळ्या संदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे तीही पाहूया। आज माननीय न्यायमूर्ती या रजेवर आहेत, त्याच्यामुळे 30 तारीख त्यांनी दिलेली आहे आणि याच्या पुढची स्टेप म्हणजे त्यांच्या प्रतिवादी जे आहेत ते स्वतः किंवा त्यांच्या वकिलामार्फत त्यांनी हजर राहणं पुढच्या डेटला अपेक्षित आहे। या संदर्भात काही कोर्टाकडे नोटीस वगैरे जाणार आहे समोर त्यांना? नोटीस ऑलरेडी गेलेली आहे, पोहोचली आहे त्यांच्याकडे आणि त्यांचे वकील पण मागच्या डेटला हजर झालेले आहेत। रोहित पवारांना या ठिकाणी हजर राहणं आवश्यक असणार आहे की त्यांच्या वकिलात राहिले तरी काम नाही, आता ह्या स्टेज नंतर पुढच्या स्टेजला ते ठरेल। कोर्टाने जर समन्स इश्यू केला, इश्यू ऑफ प्रोसेसची ऑर्डर पास केली तर त्यांना हजर राहावं लागेल। पवार प्रकरणाची सुनावणी होती, काय नेमकं झाली? आज सुनावणी काही होऊ शकली नाही। आज माननीय न्यायमूर्ती या रजेवर आहेत, त्याच्यामुळे 30 तारीख त्यांनी दिलेली आहे आणि याच्या पुढची स्टेप म्हणजे त्यांच्या